फिर भी ये बस पूछ मारती है। तुमने पानी गिराया था क्या इसके ऊपर थोड़ा? भैया ने डाला था शायद। क्यों? रामी ने ना। हाँ हमें लगा मर जाएंगे, उसको लगा पानी थोड़ा सा पिलाएंगे। 2-3 घंटा हो गया ना फंस गई है। कितनी पास जाए जा रहा है वो, तेरे पे अटैक मारेगा ही मारेगा। इसका नहीं ना कुछ चलता है। हाँ है नहीं, फिर भी ये बस पूछ मारती है ज़्यादा करके। बस वो कर देगा अपने आप। नीचे से पूरा कट गया देखो। बचेगा मरेगा? बचेगा बचेगा। पूरा पेट कट गया नीचे से। मेरे से दूर रखना भाई। तर मित्रांनो बघू शकता एक बिनविषारी जातीचा साप आहे, मराठीमध्ये धामण, इंग्लिशमध्ये इंडियन रेड स्नेक या नावाने ओळखला जाणारा एक बिनविषारी जातीचा साप आहे। हा आपल्या भागात उंदीर बेडूक खाण्याच्या मार्गावरती येतो। तर यांच्या इथे जाळी असल्यामुळे हा जाळीमध्ये अडकून बसला होता, तर त्याला जाण्यासाठी कुठेही पर्याय नव्हता। तर आपण ह्याला सुरक्षितपणे जाळीतून व्यवस्थितपणे बाहेर काढलेलं आहे। तर ह्याला जखम वगैरे काही नाही आहे, नॉर्मली आहे, ती काही रिकवर होऊन जाईल। ह्याला ओळखणं खूप सोपं आहे। हेड बारीक, हेडपासून मानेपर्यंत बारीक बारीक, मानेपासून मिडलपर्यंत एकदम जाडजूड, मिडलपासून पेलपर्यंत एकदम परत पातळ आणि शेपटीवरती काळी अशी डिझाईन दिसून येते। हा पूर्णपणे बिनविषारी जातीचा साप आहे। आपल्या भागातला दुसऱ्या नंबरला सर्वात जास्त वाढणारा हा साप आहे। ह्याची लेंथ आपल्या भागात 10 ते 12 फुटापर्यंत सहजासहजी मिळून येते। काढून